नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे राजपुत्र उत्तर कुमार. त्रिगर्ताने हल्ला केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ठरल्या योजनेप्रमाणे कौरवांनी दक्षिणेच्या बाजूने नगरीवर हल्ला केला. सगळ्या गायी त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गुराखी पार भेदरून गेले. त्यांना गायीचे रक्षण करता आले नाही. ते पळून राजवाड्याकडे गेले. झाली गोष्ट त्यांनी तिथे सगळ्यांना सांगितली. त्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. विराटाच्या धाकट्या पुत्राशिवाय राजवाड्यात कुणीही नव्हते. धाकट्या राजपुत्राचे नाव भूमिंजय असे होते, पण तो उत्तर याच नावाने ओळखला जात होता. गुराखी त्याच्याकडे गेले आणि त्यांनी कौरवांनी केलेल्या हल्ल्याची सर्व माहिती त्याला सांगितली. ते त्याला म्हणाले, तुझा पिता त्रिगर्तांशी लढायला गेला आहे. आता तू आमच्या मदतीला येऊन आमच्या गायी परत मिळवून दिल्या पाहिजेस. शत्रू काही अंतर ओलांडून गेले आहेत. तू त्यांना गाठ आणि आमच्या गायी परत आण. कर्तृत्ववान पित्याचा तू कर्तृत्ववान पुत्र आहेस असं राजा मानतो. कृपा करून ताबडतोब निघ. तू विणा वाजवीत बसला आहेस, ती बाजूला ठेव आणि धनुष्य नावाची विणा आपल्या हातात घे. या धनुष्याच्या दोरीवर तुझं संगीत वाजव आणि शत्रूंच्या मनात भीती निर्माण कर. उठ, वेळ घालवू नको. राजघराण्यातल्या स्त्रियांच्या सोबत उत्तर बसला होता. तो म्हणाला, शत्रूंवर हल्ला करण्यासाठी मी नक्कीच जाईन. मी माझं शक्तिशाली धनुष्य हातात घेईन आणि एकही शत्रू शिल्लक ठेवणार नाही. पण या क्षणी मी फार मोठ्या अडचणीत सापडलो आहे. माझा रथ चालवण्यासाठी माझ्याकडे योग्य असा सारथी नाही. चांगला सारथी असणं म्हणजे अर्धी लढाई जिंकणं हे तुम्हाला ठाऊक आहे. तो जर नसेल तर मी लढाई हरण्याचीच शक्यता अधिक आहे. जे मोठं युद्ध मी नुकतंच 28 दिवस आणि रात्री लढलो, त्या युद्धात माझ्या रथाचा सारथी मारला गेला. तुम्ही मला एक चांगला सारथी द्या. शत्रूंची मला पर्वा नाही. मला चांगला सारथी मिळाला तर मी भीष्म, द्रोण, कृप, राधेय आणि अश्वत्थामा यांचा एक हाती समाचार घेऊ शकेन. त्याची मला जराही चिंता नाही. इंद्रानं वृत्रासोबत जसं युद्ध केलं तसं युद्ध मी कौरवांशी करीन. मी त्या सर्वांना ठार करीन. त्यांनी नेलेल्या गायी मी परत आणीन. मी लढत असताना जे मला पाहतील ते म्हणतील, हा अर्जुन आहे काय? त्याच्याशिवाय इतकं उत्तम कोणीही लढू शकत नाही. मला याची खात्री आहे. तुम्ही ताबडतोब एक चांगला सारथी माझ्याकडे घेऊन या. इतर स्त्रियांबरोबर द्रौपदी तिथे बसलेली होती. उत्तर जे बोलत होता ते तिने ऐकले. अर्जुनाशी स्वतःची तुलना करणारे त्याचे हे आढ्यताखोर बोलणे तिला सहन झाले नाही. तिला राग आलेला अर्जुनाने पाहिला आणि त्याला हसू आले. तो तिला बाजूला एकांतात घेऊन गेला आणि म्हणाला, माझ्या राणी, तुझा राग मी पाहिला आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तू आता राजकन्या उत्तरा हिच्याकडे जा आणि तिला सांग की खांडववन जाळताना इंद्राशी झालेल्या युद्धात बृहन्नडा ही अर्जुनाचा सारथी होती. ही गोष्ट तुझ्या भावाला कळव असं तू तिला सांग. सारथी बृहन्नडा हिच्या थोरवीची वर्णनं तू तिच्याकडं कर. उत्तरासाठी सारथी म्हणून सुचवायला तू माझं नाव सांग. अशी सूचना तू तिला कर. त्यानंतर तो काय करतो ते आपण पाहूया. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने केले. राजकन्या उत्तरा हिच्याकडे द्रौपदी गेली आणि तिला म्हणाली, तुझा भाऊ उत्तर म्हणतो की चांगला सारथी त्याच्याकडे नसल्यामुळे तो लढू शकत नाही. माझ्या माहितीची एक चांगली सारथी आहे. बृहन्नडा असं तिचं नाव आहे. खांडववन जाळताना अर्जुनाचं इंद्राशी युद्ध झालं तेव्हा तीच अर्जुनाची सारथी होती. त्यामुळेच अर्जुन इंद्राचा पराभव करू शकला. बृहन्नडेचा पराक्रम मला ठाऊक आहे. तुझ्या भावाच्या घोड्यांचे लगाम तिनं आपल्या हातात घेतले की कुणीही त्याचा पराभव करू शकणार नाही. सर्व शत्रूंचा पराभव होईल. सर्व कौरवच काय, देव आणि गंधर्व देखील पराभूत होतील. तू याची खात्री बाळग. बृहन्नडेला सारथी म्हणून घे असं तुझ्या भावाला सांग. हे ऐकून राजकन्या उत्तरा हिला अतिशय आनंद झाला. ती लगबगीने आपल्या भावाकडे गेली आणि त्याला म्हणाली, तू युद्धाला तयार होऊ शकतोस. मी तुझ्यासाठी सारथी मिळवला आहे. बृहन्नडा ही सारथी असल्यामुळे अर्जुनाचा विजय झाला होता असं सैरंध्री म्हणते. त्यावेळी अर्जुनानं इंद्राचा पराभव केला. आता वेळ न घालवता युद्धाला तयार हो. राजपुत्र उत्तर याने सैरंध्रीला बोलावून घेतले. तिने त्याला बृहन्नडेविषयी सर्व माहिती सांगितली.
बृहन्नडेवर तिने प्रशंसेचा वर्षाव केला. राजपुत्र उत्तर तिला म्हणाला, बृहन्नडा, ही पुरुष नाही किंवा स्त्रीही नाही, मी शुद्ध क्षत्रिय आहे. अशा या बृहन्नडेला मी सारथी म्हणून कसा घेऊ? हे योग्य होणार नाही. माझ्या प्रतिष्ठेला हे शोभणार नाही. युद्धाचा विचारच मला सोडून द्यावा लागेल. सैरंध्री त्याला म्हणाली, कदाचित तुझं म्हणणं योग्यही असेल, पण आणीबाणीची अशी ही परिस्थिती निर्माण झाली असताना तू असल्या क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊ नकोस असं मला वाटतं. तुझा पिता युद्धावर अन्यत्र गेला आहे. तो इथं नसताना ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तू खरा क्षत्रिय आहेस. लायक पित्याचा लायक पुत्र म्हणून वागणं हे तुझ्यावर आहे. अशा वेळी क्षुल्लक गोष्टी आठवीत बसू नये. सारथी बृहन्नडा, हिला तू बोलावून घे. राजपुत्र उत्तर याला हे मान्य करणे भाग पडले. त्याची बहीण उत्तरा ही शेजारीच उभी होती. तो कौरवांच्या सैन्याबरोबर युद्ध करणार याचा अभिमान तिला वाटत होता. भोवतीच्या सर्व स्त्रिया त्याच्याकडे वीर पुरुष म्हणून पाहत होत्या हे त्याला कळले. त्यांचे हे मत त्याला ढळू द्यायचे नव्हते. बृहन्नडेला आपल्यासमोर आणून उभी कर असे त्याने आपल्या बहिणीला सांगितले. लाजरी घाबरी पावले टाकत बृहन्नडेच्या रूपातील अर्जुनाने राजपुत्र उत्तर याच्या दिवाणखान्यात प्रवेश केला. लाजेमुळे तो बेशुद्ध पडेल असे वाटावे इतके ते नाटक हुबेहूब होते. राजपुत्र उत्तर तिला म्हणाला, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य तू केलंस असं सैरंध्री मला सांगत होती. तू या जगातली सर्वश्रेष्ठ सारथी आहेस असं तिचं म्हणणं आहे. तुझ्याशी तुलना केली तर इंद्राचा मातली, कृष्णाचा दारुक आणि दशरथाचा सुमंत हे सारथी यत्कश्चित ठरतात असं सैरंध्रीचं म्हणणं आहे. तू माझ्या रथाचं सारथ्य करावंस असं मला वाटतं. आता मला कौरवांच्या सैन्याबरोबर युद्ध करायला जायचं आहे. तू तयार हो. अर्जुनाने लाजरे स्मित केले आणि ती म्हणाली, महाराज, मला युद्धातलं काय कळतं? नाचणं आणि गाणं हेच मला ठाऊक. माझी तुम्हाला कसलीही मदत होऊ शकणार नाही असं मला वाटतं. राजपुत्र उत्तर म्हणाला, तुझ्या कर्तृत्वाविषयी वेगळंच चित्र सैरंध्रीनं माझ्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे. नम्रता दाखवण्याची ही वेळ नव्हे. लवकर तयार हो. मला ताबडतोब रणांगणावर गेलं पाहिजे. राजकन्या उत्तरा हिने लख्ख पांढरा पोशाख सारथी अर्जुनासाठी आणला. तो पोशाख कसा घालायचा हे आपल्याला कळत नसल्याचे नाटक अर्जुनाने केले. तो पोशाख घालताना अर्जुनाने असा वेंधळेपणा केला की दिवाणखान्यात असलेल्या सर्व मुली त्याच्याकडे पाहून हसू लागल्या. हास्याच्या लाटांवर लाटा सर्वांच्या कानांवर आदळू लागल्या. अखेर अस्वस्थ होऊन राजपुत्र उत्तर याने स्वतः अर्जुनाच्या अंगावर चिलखत चढवले. अर्जुनाला तेच हवे होते. युद्धाला जाताना तो स्वतःच्या हाताने पोशाख घालत नसे. अर्जुन राजपुत्र उत्तर याला म्हणाला, महाराज, मी तयार आहे. तुम्हाला जायचं असेल तिथे मी घेऊन जाईन. आपण एक हाती कौरवांशी युद्ध करू शकाल. हे दिव्य दृश्य पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. महाराज, आपण आता निघूया. त्यांनी प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला. राजवाड्याच्या दरवाजातून आता रथ बाहेर निघणार तोच राजकन्या उत्तरा धावत रथाकडे आली आणि म्हणाली, बृहन्नडे, तू परत येशील तेव्हा माझ्या भावाकडून पराभूत झालेल्या कौरवांची सुंदर रेशमी वस्त्र माझ्यासाठी आणायला विसरू नकोस. अर्जुनाने तिच्याकडे हसून पाहिले आणि तो म्हणाला, माझ्या छोट्या राजकन्ये, मी ते मुळीच विसरणार नाही. मी तुला वचन देतो की कौरव वीर परिधान करतात ते सुंदर रेशमी कपडे मी तुझ्यासाठी घेऊन येईन. विराटाचे गोधन घेऊन कौरव ज्या दिशेने निघाले होते त्या दिशेने ते निघाले. नमस्कार सर्वांना. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे उत्तर आणि बृहन्नडा. राजपुत्र उत्तर म्हणाला, कृपा करून लवकर चल. माझा पिता दूर असताना आमच्या राजधानीवर स्वारी करण्याची हिंमत दाखवणाऱ्या शत्रूंचा मला समाचार घ्यायचा आहे. विराट नगरीत वीर पुरुष उरलेले नाहीत असाच त्यांचा समज झालेला असावा. मी त्यांना धडा शिकवीन. शत्रूच्या तळाच्या दिशेने ते निघाले. नगरीच्या सीमेच्या दिशेने अर्जुन आपला रथ वेगाने हाकत होता. त्याला सारखे हसू येत होते. काही अंतर त्यांनी ओलांडल्यावर कसला तरी मोठा आवाज त्यांना ऐकू आला. रात्री पूर्ण चंद्र असताना समुद्राचा येतो तसा तो आवाज होता. तो आवाज ऐकून राजपुत्र उत्तर म्हणाला, बृहन्नडे, हा आवाज कसला आहे? अर्जुन म्हणाला, महाराज,
आणखी काही क्षणांनी तुम्ही जिचा नाश करणार आहात त्या कौरव सेनेचा हा आवाज आहे. अर्जुन हाकत असलेला रथ आता काही अंतर पुढे गेला होता. कौरवांचे सैन्य राजपुत्र उत्तर याच्या दृष्टीपथात आले. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. त्याची जीभ सुकून गेली. आपला श्वास कोंडतो आहे असे त्याला वाटले. काहीच झालेले नाही अशा सहजतेने अर्जुन रथ हाकत होता. तो म्हणाला, मी तुम्हाला अशा ठिकाणी आणला आहे की जिथून समोरून येणारं कौरव सैन्य तुम्हाला दिसेल. महाराज पहा, त्या तिथं शुभ्र अश्वावर जो बसला आहे तो कौरव सम्राट दुर्योधन आहे. तो किती रुबाबदार दिसतो आहे पहा. त्याच्या बाजूला दिसतो आहे त्याचा भाऊ दुःशासन. तो करड्या रंगाच्या घोड्यावर बसला आहे. आता हा जो कोणी त्याच्याजवळ आला तो दिसतो आहे. तो सुंदर तपकिरी घोड्यावर बसला आहे. त्याचा देखणा राजबिंडा चेहरा पहा. त्याची रुंद सुंदर छाती तुम्हाला दिसते आहे ना. तो दुर्योधनाचा सर्वात प्रिय मित्र राधेय आहे. कौरवांच्या बाजूने लढणारा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. लवकरच होणाऱ्या युद्धात अर्जुनाला ठार करण्याची शपथ राधेयानं घेतली असल्यामुळे अर्जुन मृतातच जमा आहे असं दुर्योधन धरून चालला आहे. आता दुसऱ्या दिशेला पहा. ज्यांच्या मुकुटावर जडवलेल्या रत्नात सकाळच्या सूर्याचं प्रतिबिंब बंदिस्त झालेलं दिसतं आहे ते आहेत कसलेले योद्धे भीष्म. कुरुभूमीचे ते अनभिषिक्त सम्राट आहेत. सिंहासनावरील आपल्या हक्काचा त्यांनी त्याग केला. तसं जर झालं नसतं तर कुरु घराण्याचा इतिहास काही वेगळाच झाला असता. त्यांच्या बाजूला कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य दिसत आहेत. त्यांच्याजवळ त्यांचा पुत्र अश्वत्थामा दिसतो आहे. त्याच्या कपाळावर झळाळणारं रत्न तुम्ही इथूनही पाहू शकाल. तो अर्जुनाहूनही श्रेष्ठ योद्धा आहे. या सर्वांबरोबर एक हाती लढणारे तुम्ही पहिले वीर पुरुष आहात. चला आता आपण रणांगणाकडे जाऊया. राजपुत्र उत्तर याने कौरवांच्या सैन्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. तो इतका भ्याला की त्याचे पाय थरथर कापू लागले. घामाच्या थेंबांनी त्याचे धनुष्य ओले झाले. डोळ्यात अश्रू आणून त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि तो म्हणाला, या सैन्याची मला भीती वाटते. हे सैन्य प्रचंड आहे. कौरव वीरांकडे पाहून माझं सगळं धैर्य पार गळून गेलं आहे. हे सैन्य अजिंक्य आहे. मी एक हाती त्यांच्याशी कसा काय लढू शकणार. कौरवांचं हे सैन्य पाहून इंद्र सुद्धा भिवून जाईल. त्रिगर्तांबरोबर लढण्यासाठी गेलेला माझा पिता सगळं सैन्य घेऊन गेला आहे. मी इथं एकटा आहे. मी एक तरुण पोरगा. कौरवांबरोबर मी लढणार कसा. कृपा करून रथ मागे फिरव. मी जर आता कौरवांच्या सैन्याकडे पाहीन तर नक्कीच बेशुद्ध पडेन. मला माझ्या नगरात परत घेऊन जा. माझा निर्णय पक्का झाला. मी लढणार नाही. अर्जुन हसून त्याला म्हणाला, तू शत्रूंना भ्याला आहेस. तू मला परत तुझ्या घरी न्यायला सांगतो आहेस. पण काही वेळापूर्वी तूच म्हणाला होतास की मला ताबडतोब रणांगणावर घेऊन जा. माझ्या प्रिय राजपुत्रा, या कौरवांना तू भिवू नकोस. ते दिसतात तसे सामर्थ्यशाली नाहीत. तू सहज त्यांचा पराभव करू शकतोस. तू एका लढवय्याचा पुत्र आहेस. तू कीचकाचा भाचा आहेस. कीचक फार मोठा योद्धा होता. तो तुमच्या सैन्याचा सेनापती होता. त्याचं शौर्य काही प्रमाणात तरी तुझ्यात असलं पाहिजे. तू असा धीर सोडणं योग्य नव्हे. तुझ्यासमोर अनेक अडचणी येतील, पण त्या तू एकामागून एक हाताळू लागलास की तुझ्या ध्यानात येईल त्या वाटल्या तेवढ्या भयंकर नव्हत्या. मी तुला शत्रूच्या सैन्यातून घेऊन जातो. धीर धर. हे युद्ध तुला शाश्वत कीर्ती मिळवून देईल. तुझ्या पित्याच्या राजवाड्यात तुझी बहीण आणि इतर स्त्रिया यांच्यासमोर तू काय बोलला होतास याची आठवण कर. तुझ्या नगरातून तू मोठ्या दिमाखानं बाहेर पडलास आणि आता तू रणांगणातून जर असा पळ काढलास तर त्यांना तुझी शरम वाटेल. तू परत जाणार नाहीस. तू लढणार आहेस. मी तुला माघार घेऊ देणार नाही. तू जर परत गेलास तर प्रत्येक जण तुझ्या भेकडपणाला आणि तुला हसेल. तुझ्याविषयीचा माझा समज चुकीचा ठरला. 2 कारणांमुळे माझी ही चूक झाली. एक म्हणजे मी तुझ्याबरोबर जावं असं सैरंध्रीला वाटलं होतं आणि तू जो शौर्याचा आव आणलास त्याला मी फसले. यामुळे मी तुझ्याबरोबर आले. कौरवांच्या या सैन्याची तुला का भीती वाटते. अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री अशी मी बृहन्नडा असूनही मी भ्यालेली नाही. मग तू कशासाठी भीतोस. रणांगणाकडे पाठ फिरवून मत्स्य घराण्याला काळीमा फासू नकोस. चल आपण पुढे जाऊया.
शौर्य दाखव, कौरवांचा तू निश्चित पराभव करशील. राजपुत्र उत्तर हे मानायला तयार होईना. तो म्हणाला, मला पर्वा नाही. बृहन्नडे, तुला माझ्या भावना समजत नाहीत. आमचं गोधन, आमची संपत्ती सगळं त्यांना घेऊन जाऊ दे. सगळं जग मला हसू दे. मला त्याची पर्वा नाही. माघार घेऊन मी परत जाणार हे नक्की. राजपुत्र उत्तर याने रथातून बाहेर उडी घेतली आणि तो आपल्या राज्याच्या दिशेने पळत सुटला. अर्जुन हे पाहून अतिशय संतापला. तो म्हणाला, हे असं वागणं राजपुत्राला शोभत नाही. तू क्षत्रिय आहेस. तू आपल्या वंशाला शरम आणू नकोस. रणांगणातून पळून जाण्यापेक्षा रणांगणावर मरण येणं चांगलं. अर्जुनाचे शब्द बहिऱ्या कानांवर पडले. राजपुत्र उत्तर त्याला शक्य होते तितक्या वेगाने पळू लागला. अर्जुनाने रथाबाहेर उडी घेतली आणि पळपुट्या पोरामागे तो धावू लागला. त्याचा लाल झगा आणि लांब केस वाऱ्यावर उडत होते. त्याच्या वेगवान आणि ठाम पावलांचा आवाज हवेत घुमत होता. हे सगळे घडले तेव्हा रणांगणाच्या जवळ आले होते. ते शत्रूंना दिसत होते. जे जे घडत होते ते सर्व ते पाहत होते. शत्रूच्या सैन्याला प्रथम दिसला एक नगरीतून बाहेर पडलेला एकाकी रथ. त्यांना दिसल्या रणांगणावरून पळून जाणारा एक तरुण आणि त्याचा पाठलाग करणारा विचित्र कपडे घातलेला एक माणूस. एखादे मूक नाट्य पाहावे तसे हे दृश्य कौरवांची सेना पाहत होती. त्यांचे कुतूहल आता जागे झाले होते. कौरव सैनिक आपापसात बोलत होते. रथातून उडी मारून पळाला तो तरुण कोण? विचित्र कपडे घातलेला तो दुसरा माणूस कोण? कौरव सैनिक पाहत राहिले. टक लावून पाहणारे द्रोण म्हणाले, त्यानं स्त्रीचा पोशाख घातला आहे पण तो पुरुष आहे. तो तरुण भ्याल्यामुळे पळतो आहे. मला हे दिसतं आहे. त्याच्या मागून धावणारा पुरुष त्यानं परत यावं आणि लढावं म्हणून त्याला घेऊन येण्यासाठी धावतो आहे. त्यानं स्त्रीचा पोशाख घातला आहे. जरा थांबा. तो तरुणामागे धावणारा पुरुष मला ओळखीचा वाटतो आहे. होय, तो अर्जुनासारखा दिसतो आहे. ते तसंच डोकं आणि तशीच मान. इतक्या अंतरावरूनही मी त्याला ओळखू शकतो. ते सुंदर बाहू अर्जुनाखेरीज दुसऱ्या कुणाचेही असूच शकत नाहीत. मी त्यांना ओळखतो. त्यांचे ते रुंद खांदे, ती रुंद छाती पहा. तो अर्जुनच आहे, दुसरा कोणी नाही. एकट्यानं आमच्या सैन्याला तोंड देण्याची हिंमत अर्जुनाशिवाय कोणाचीच असू शकत नाही. द्रोणाचार्यांचे बोलणे राधेही ऐकत होता. तो म्हणाला, विराट नगरीतले सर्व सैनिक राजाबरोबर सुशर्माशी लढण्यासाठी गेले आहेत. राजाचा हाच पुत्र फक्त मागे राहिला आहे. तो जीवावर उदार झाला आहे. त्यानं आपल्या रथाचं सारथ्य करण्यासाठी या बृहन्नडेला सोबत घेतलं आणि तो रणांगणावर आला. आमचं प्रचंड सैन्य पाहून त्याला धडकी भरली. मी त्याला दोष देत नाही. त्यानं आपल्या रथातून बाहेर उडी मारली. जितक्या अधिक वेगानं धावणं शक्य आहे तितक्या वेगानं तो पळून जातो आहे. त्याचा सारथी अधिकच भ्यालेला दिसतो. तो या तरुणामागे धावतो आहे, त्याच्यापेक्षाही अधिक वेगानं, कारण त्याला एकटं सोडलं जाणं त्याला नको आहे. असं सगळं तिथं घडत आहे. इथे अर्जुनाचं नाव घेण्याचं कारण नाही असं मला वाटतं आहे. कृपाचार्य म्हणाले, द्रोण म्हणतात ते बरोबर आहे. तो अर्जुन आहे. तो त्या तरुणाचा पाठलाग करतो आहे. अर्जुन त्या तरुणाला परत आणील आणि त्याला आपल्या रथाचं सारथ्य करायला लावून स्वतः लढेल. त्या दोघांच्या हालचालींचा हा अर्थबोध मला होतो. हे बोलणे ऐकून दुर्योधनाला राग आला. तो म्हणाला, तो अर्जुन असू दे, कृष्ण असू दे किंवा तो प्रत्यक्ष भार्गव असू दे, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. ते आपल्याशी लढू शकणार नाहीत. स्त्रीचा वेश घेतलेला तो कोणीही असला तरी त्यानं जर लढण्याची हिंमत दाखवली तर माझ्या तीक्ष्ण बाणांनी मी त्याला ठार करीन. हे असे बोलणे चालू असताना अर्जुन राजपुत्र उत्तर याच्या मागून धावत होता. अर्जुनाने त्याला गाठला आणि त्याचे केस पकडले. राजपुत्र उत्तर याने खूप गयावया करून पाहिली पण उपयोग झाला नाही. अर्जुन त्याला पळून जाऊ देईना. अर्जुनाने त्याला रथापर्यंत ओढत आणले आणि तो म्हणाला, तू पळून जाता कामा नये. मी तुला जाऊ देणार नाही. तुला लढायची भीती वाटत असेल तर तू माझा सारथी हो. माझ्या जागी तू बस आणि लगाम हातात घे. मी लढेन. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी काळजी घेईन. कोणीही तुला इजा करू शकणार नाही. तू क्षत्रिय आहेस याची आठवण ठेव. रणांगणातून तू पळून जाता कामा नये. काही प्रमाणात त्याचे भय अर्जुनाने कमी केले. अर्जुनाने त्याला हातात लगाम घेऊन बसवला आणि आपण स्वतः रथात बसला.
आता अर्जुनाला आपले गांडीव, धनुष्य आणि बाणांचा भाता हवा होता. जिथे त्याने आपली शस्त्रे ठेवली होती त्या शमी वृक्षाच्या दिशेने अर्जुनाने राजपुत्र उत्तर याला रथ न्यायला सांगितले. पराभवाची सूचना देणारे अपशकुन कौरवांच्या सैन्याला दिसू लागले. द्रोण भीष्माला म्हणाले, माझी खात्री आहे त्या रथात जो बसला आहे तो अर्जुन आहे. भीष्माला कळेल अशा सांकेतिक भाषेत द्रोण म्हणाले, कारण अर्जुनाला अज्ञातवासात असताना इतर कोणी ओळखू नये ही खबरदारी त्यांना घ्यायची होती. त्याच सांकेतिक भाषेत भीष्म द्रोणांना म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळलं आहे. मी तुम्हाला खात्री देतो, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. त्या दिवशी आपण दरबारात ज्या कालमर्यादेविषयी बोलत होतो ती मर्यादा संपली आहे. यापुढे तुम्हाला अस्वस्थ होण्याचं मुळीच कारण नाही. पांडव सुरक्षित आहेत. दरबारात आपण या गोष्टीची चर्चा करीत होतो तेव्हाही असं होणार हे मी ओळखलं होतं. ही माहिती मला आपणहून सांगायची नव्हती. दुर्योधनानं धडा शिकावा अशी माझी इच्छा आहे. पांडव शत्रू असणं ही साधी गोष्ट नव्हे हे दुर्योधनाला कळायला हवं. हा धडा शिकणं त्याच्या हिताचं आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणारी शोकांतिका टळू शकेल. द्रोणाचार्यांच्या मनावरचे ओझे अगदी हलके झाले होते. ते उघडपणे म्हणाले, दुर्योधना, मला त्या रथात जो दिसतो आहे तो अर्जुनच आहे याची मला खात्री आहे. त्यानं आपलं वेषांतर केलं आहे. पण मला खात्री आहे की ज्याला धनुर्विद्येत कोणी प्रतिस्पर्धी नाही असा हा अर्जुनच आहे. माझ्या अर्जुनाला मी 13 वर्षांनी बघतो आहे. द्रोणाचार्यांनी अर्जुनाकडे पाहिले, पण डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारांमुळे तो त्यांना दिसेना. अर्जुन आणि त्याचा पराक्रम यांच्याविषयी ते बोलत राहिले. त्यामुळे राधेय संतापला. तो द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही नेहमी अर्जुनाची स्तुती करता आणि त्याचा गुणगौरव गात असता. खरं म्हणजे माझ्याशी आणि आपल्या राजा दुर्योधनाशी तुलना केली तर हा अर्जुन आमचा 1/16ही भरणार नाही. दुर्योधन म्हणाला, हा जर अर्जुन असेल तर आपलं उद्दिष्ट साध्य झालं आहे. आता पांडवांना आणखी 12 वर्ष आपण वनवासाला पाठवू शकतो. ब्रह्मनडेचा वेश घेतलेला हा प्रत्यक्ष परमेश्वर असला तरी माझ्या बाणांनी मी त्याचा वध करू शकतो. दुर्योधनाच्या या शूर वाणीने भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा यांनी कौतुक केले.